पाहूया दिवसभरातल्या शिवसत्ताच्या काही ठळक घडामोडी। रायगड जिल्ह्यात कडक उन्हाळ्याच्या दिवसात डोंगर माळरानावर व इतरत्र मोठ्या प्रमाणात वनवे लागले आहेत। या वनव्यात झाडे, वृक्ष व जैवविविधता जळून नष्ट होत आहे। काही वेळा हा वनवा मानवी लोकवस्तीत शिरून मोठे नुकसान करीत आहे। रायगडच्या रोह्यातील इंद्रदेव डोंगरावर पेटलेला वनवा बघता बघता इंद्रदेव जंगलवाड्यात घुसलाय आणि संपूर्ण गाव या वनव्याच्या भक्षस्थानी आहे। या आगीत 48 घरे जळून खाक झाली आहेत। लाखोंच्या संपत्तीचे नुकसान झाले। जीवनावश्यक साहित्य देखील जळून राख झाले। अनेकांचे संसार उघड्यावर पडले। रस्त्याअभावी आग नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही यंत्रणा इथे पोहोचू शकली नाहीये, त्यामुळेच इतकी मोठी दुर्घटना घडली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने जलद व सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी केली। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध आर्थिक मागण्या प्रलंबित आहेत। कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल एसटी महामंडळाने राज्य सरकारने न घेतल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने दिलाय। त्यामुळे ऐन होळीत एसटी प्रवाशांचा प्रवास रखडणार आहे। होळीच्या सणात एसटी कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता असल्यामुळे होळी निमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांना प्रवास करण्यासाठी अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे। ऐन होळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या या निर्णयामुळे आता एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रवाशांचे व कोकणकरांचे मोठे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कडक उन्हामुळे शरीराची लागी सुरू झाली आहे। सध्या अलिबागमध्ये तापमानाचा पारा 35.9 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय, तर जिल्ह्याच्या काही भागात त्याने 40 गाठली। त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संकेतस्थळांनी दिली। यंदा मार्चच्या सुरुवातीला उन्हाची तीव्रता वाढली आहे। जिल्ह्यात कमाल तापमान शुक्रवारी 40 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले। दुपारच्या सुमारास उन्हाचा पारा वाढत असल्याने शरीराची लागी होत आहे। अधिक वेळ उन्हाचा सामना करावा लागल्यास अशा वेळी शरीरात निर्जलीकरण, उष्णतेचे पेटके येणे, अतिव थकवा किंवा उष्माघातासारखे त्रास उद्भवतात। अशा वेळी वेळीच प्रथमोपचार करणे आवश्यक ठरते। त्यानंतरही त्रास असह्य असल्यास तात्काळ उपचार घेणे आवश्यक आहे, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी दिलाय। श्रीमती चंद्राबाई रामचंद्र कोंडे एज्युकेशन ट्रस्ट यांच्या विद्यमाने रोहे शहरात भव्य असे सुसज्ज लीलावती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय सुरू झाले आहे। उदय कोंडे व त्यांच्या संपूर्ण परिवाराने अत्यंत मेहनत व आपल्या कल्पकतेने सर्व्हिस सेंटर मधील महत्त्वाचे पाऊल उचलले। त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांसह कोकणातील तरुणी विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त लाभ घेता येणार असून विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे। या महाविद्यालयाच्या रूपाने तरुणींना शिक्षणाचे सर्वोत्तम लाभ दिले झाले असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीला केंद्रस्थानी ठेवून भारताला सक्षम बनवले आहे। महिला सक्षमीकरणासाठी असलेल्या त्यांच्या अतूट बांधिलकीचे प्रदर्शन करत मोदी यांनी एका नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचे 6 सोशल मीडिया अकाउंट प्रेरणादायी महिलांकडे सुपूर्द केले। या अद्वितीय पावलामुळे या असाधारण महिलांना त्यांचा उल्लेखनीय प्रवास, यश आणि आव्हाने राष्ट्रासोबत सामायिक करण्याची संधी मिळाली। महिला दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजनेअंतर्गत 20,489 घरकुलांचे भूमिपूजन ठिकठिकाणी महिलांच्या हस्ते करण्यात आले आहे। याच अनुषंगाने अलिबाग पंचायत समिती मार्फत वडगाव आदिवासीवाडी येथे पंतप्रधान जनजाती आदिवासी न्यास अभियानामार्फत PM जनमत योजनेअंतर्गत 19 घरकुलांचे भूमिपूजन कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत पास्टेवाड यांच्या उपस्थितीत पार पडले। घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना किशन जावळे व डॉक्टर भरत पास्टेवाड यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या। येथील JSW स्टील कंपनीने आणि PWD अधिकाऱ्यांच्या समन्वयाने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या जमिनीतून मोठ्या पाईपलाईनचे काम सुरू केले। पूर्वी बिर्ला कंपनीने कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांच्या याच जमिनीमध्ये मोठमोठे खड्डे खोदून काम सुरू केले। या बेकायदेशीर कामाला विरोध केला असता धमक्या आणि दिशाभूल करणारी उत्तरे दिली जात होती। PWD आपले वर्चस्व गाजवत असून काही अधिकाऱ्यांनी यासाठी मोठी रक्कम घेतल्याचा आरोप आहे। महसूल विभागाने
सविस्तर माहिती द्यावी। जर कंपनी पाईपलाईन घालू इच्छित असेल तर त्यांनी शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, अन्यथा काम थांबवावे। या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने तहसीलदार, प्रांताधिकारी आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले। न्याय न मिळाल्यास लवकरच मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशाराही सामाजिक संघटनांनी दिलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच राज्य परिवहन महामंडळाच्या मिनी बसेस दाखल होणार आहेत। याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमनवार यांच्या समवेत याबाबत आणि एकंदरीत महामंडळाच्या आजच्या कारभाराबद्दल व एसटी बसेसच्या सेवा तसेच सर्व बसेसच्या स्थितीविषयी विधानभवनातील आपल्या दालनात सविस्तर प्रदीर्घ चर्चा झाली आहे। उत्तरादाखल महामंडळाच्या संचालकांनी नितेश राणे यांच्या मिनी बस प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या मिनी बसेस सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले। या होत्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा। तुमचा धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।